सेंट्रल हॉस्पिटलतर्फे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथे आरोग्य शिबिर एक स्टॉल लावलेलं होतं. दिवसभर आम्ही तिथे लोकांना ORS करून देणे, तपासण्या करणे वगैरे एवढे सगळे कामं करून नंतर रात्रीच्या वेळेला घरी परतत असताना प्रेम ऑटोजवळ मी ॲक्टिवामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलो आणि भरून बाहेर आलो. तेवढ्या ह्याच्यामध्ये हे युनुस मुलानी नावाचे पोलीस, त्यांनी मला अगोदर नाव वगैरे काही सांगितलं नाही, पण डायरेक्ट मला पकडलं आणि तुम्ही दारू पिली म्हणून माझ्यावर त्यांनी म्हणजे ब्लेम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दुसरे 2 पोलीस आले. त्यांना मी म्हटलं, बाबा हे बघा, मी काय स्वतः सिव्हिल सर्जन आहे, माझ्याजवळ असं आयडेंटिटी कार्ड होतं, दाखवलं. परंतु तरीसुद्धा ते सदर पोलीस मला म्हणतो की तुमच्या काय कपाळावर कोरलं आहे का सिव्हिल सर्जन आहेत म्हणून, चला पोलीस स्टेशनला. मी म्हणलं ठीक आहे, जाऊ पोलीस स्टेशनला. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर हे तिघेही इतके दारू पिलेले होते की त्यांच्या तोंडाचा घाण वास येत होता. म्हणून मग मी म्हटलं आपण एक काम करू, म्हटलं तिघंही जाऊ, सेंट्रल हॉस्पिटल जायचं का उल्हासनगरला जायचं का आणखी जेजेला जायचं का रुक्मिणीबाईला जायचं, तिथे जाऊन आपण तिघाच्याही तपासण्या तुमच्याच सहित माझीही करू म्हणलं, आणि कोणाचं ब्लडमध्ये अल्कोहोल निघतं ते आपण बघू म्हटलं. आणि खरंच आम्ही निघालो. निघता त्यांच्या मनात काय आलं, त्यांनी मला वाटेत सोडलं आणि पळ काढा मागच्या मागे. मग नंतर मी त्यांना विचारलं कुठेही तुम्ही, आता जाऊ ना आपण पोलीस स्टेशनला किंवा याला दवाखान्यात. नाही म्हणे मी आता कोणला पोहोचलो. परंतु पुन्हा नंतर मग विचार केला की हे काय कुठलं स्कॅम तर नाही ना. म्हणून मग मी बऱ्याचशा ट्रॅफिक हवालदारांना फोन केले. त्यांनी म्हटले हा तो युनुस मुलानी हा इथे पोलीस आहेच, ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याला ते काम लावलं होतं. पण मग पुन्हा त्यांची सारवासारी सुरू झाली की त्यांना माफ करा, हे करा, ते करा. आणि स्वतः त्याचा मग फोन आला की मला माफ करा. हो, याविषयी मी माननीय पोलीस आयुक्त ठाणे पोलीस शहर यांना मी दिलेला आहे.